हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्रीलंकेतील दंबुला केव्स टेम्पल बद्दल माहिती घेऊया. श्रीलंकेतील दंबुला केव्स टेम्पल हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात चांगले जतन केलेल्या गुहा मंदिरांपैकी एक आहे. हे श्रीलंकेच्या मध्य भागात दंबुला शहरात एका मोठ्या खडकाच्या डोंगरात वसलेले आहे. हे मंदिर 2nd BC पासून अस्तित्वात आहे आणि त्यात बुद्धाच्या शिकवणींचे अद्भुत चित्रे आणि मूर्ती आहेत. दंबुला गुफा मंदिर हे बौद्ध धर्मासाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक वारसाचे एक अविभाज्य भाग आहे. दंबुला गुफा मंदिराचा इतिहास 1ल्या शतकापर्यंत मागे जातो. त्या काळात राजा वळंगबाहो यांनी चोळ राजांपासून आश्रय घेण्यासाठी या गुहांचा वापर केला होता. गुहांमध्ये राहून त्यांनी बौद्ध धर्माला पुन्हा रुजवले आणि गुहांमध्ये अनेक सुंदर भित्तिचित्रे आणि मूर्ती बनवण्याची आज्ञा दिली. पुढील शतकांमध्ये दंबुला गुफा मंदिर बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र बनले. अनेक राजांनी आणि श्रीमंत लोकांनी मंदिराचा विस्तार केला आणि आणखी भित्तिचित्रे आणि मूर्ती समाविष्ट केल्या. दंबुला गुफा मंदिर हे 5 मुख्य गुहांमध्ये विभागले आहे. प्रत्येक गुहेची सजावट वेगळी आहे आणि वेगवेगळ्या बौद्ध कथा आणि व्यक्तिमत्वांना समर्पित आहे. पहिली गुहा ही सर्वात मोठी आहे आणि तिच्यात 500 बुद्धांच्या मूर्ती आहेत. दुसरी गुहा ही देवराज इंद्राच्या वाहन असलेल्या ऐरावत हत्तीच्या आकारात आहे. तिसरी गुहा ही राजा कश्यप यांना समर्पित आहे, ज्यांनी सिगिरिया येथील प्रसिद्ध किल्ला बांधला. आणि चौथी गुहा ही बौद्ध भिक्षूंना समर्पित आहे आणि 5वी गुहा ही देवतांना समर्पित आहे. दंबुला गुफा मंदिरातील भित्तिचित्रे ही सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या भित्तिचित्रांमध्ये बुद्धाचे जीवन, जन्म, मृत्यू आणि शिकवण दाखवली आहे. ही भित्तिचित्रे जवळजवळ 2000 वर्षे जुनी आहेत आणि त्यांचे रंग आणि तपशील आजही अद्भुत आहेत. मंदिरातील मूर्ती देखील खूपच प्रभावी आहेत. या मूर्ती वेगवेगळ्या आकारमानाच्या आणि धातू, दगड, लाकडांपासून बनवलेल्या आहेत. काही मूर्ती बुद्धाला ध्यान करताना दाखवतात, तर काही त्यांना शिकवताना किंवा आशीर्वाद देताना दाखवतात. दंबुला गुफा मंदिर हे बौद्ध धर्मासाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक या मंदिरांना भेट देतात. हे मंदिर श्रीलंकेच्या इतिहास आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. या गुहांमध्ये श्रीलंकेच्या इतिहासातल्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत आणि त्या आज श्रीलंकेच्या वारसाचे जतन करतात. या मंदिराचा जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे. दंबुला गुफा मंदिर हे श्रीलंकेच्या मध्य भागात दंबुला शहरात आहे. कोलंबो शहरापासून दंबुला सुमारे 140 किलोमीटर अंतरावर आहे. दंबुलाला येण्यासाठी बस, ट्रेन किंवा कार वापरता येते. दंबुला गुफा मंदिर हे वर्षभर खुले असते. पावसाळा मे ते ऑक्टोबर टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण रस्ते चिखलयुक्त असू शकतात. जानेवारी ते मार्च हा दंबुलाला येण्याचा उत्तम काळ आहे. विदेशी पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क लागू आहे. शुल्काची रक्कम बदलत असते, म्हणून अधिकृत वेबसाईटवरून तपासून घेणे चांगले. दंबुला गुफा मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. योग्य कपडे घालणे आणि आदराने वागणे आवश्यक आहे. गुहांमध्ये फोटो घेण्याची परवानगी आहे, परंतु फ्लॅश वापरण्याची परवानगी नाही. याशिवाय चप्पल बाहेर काढाव्या लागतात. भारतातून तुम्हाला श्रीलंकेला जायचं असेल तर अनेक फ्लाईट्स चेन्नई, बँगलोर आणि मुंबई या 3 शहरातून श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील अनेक फ्लाईट्स जातात. सिगिरियाप्रमाणेच तुम्ही प्रमुख भारतीय शहरांमधून कोलंबोला फ्लाईटने प्रवास करू शकता आणि नंतर बस, ट्रेन किंवा टॅक्सीने दंबुला सुमारे 2 ते 3 तासात जाऊ शकता. बजेट गेस्ट हाऊस ते होम स्टे मंदिर परिसराजवळ आहेत. मध्यम श्रेणीतील हॉटेल्स, स्विमिंग पूल आणि रेस्टॉरंट सारख्या सुविधांसह आरामदायी मुक्काम देखील येथे आहेत. शहराच्या केंद्राबाहेर लक्झरी पर्याय उपलब्ध आहेत. भरपूर शाकाहारी पर्याय उपलब्ध असलेले स्थानिक श्रीलंकन खाद्यपदार्थ इथे तुम्ही चाखू शकता. याशिवाय दंबुला शहरात तुम्हाला आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट्स देखील उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, ही होती दंबुला केव्स टेम्पलची माहिती. तुम्हाला जर ह्या दंबुला केव्ह टेम्पलला
भेट द्यायची असेल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल. धन्यवाद. थँक्यू.